नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण BA तृतीय वर्षातील भूगोलचा जो पेपर आहे, भारताचा भूगोल हा 5व्या सत्रातील आपला पेपर, या पेपरचा आज आपण अभ्यास करणार आहोत। मित्रहो, BA थर्ड इयर 5वा सेमिस्टर यामध्ये भारताचा भूगोल या भारताच्या भूगोलाच्या पेपरचा आपण अभ्यास करत असताना भारताची प्राकृतिक रचना, भारताचा स्वाभाविक विभाग, भारताची भूरचना या ठिकाणी आपण अभ्यासत होतो। तर भारताची प्राकृतिक रचना अभ्यासत असताना या ठिकाणी आपण 5 भागाच्या अनुषंगाने भारताची प्राकृतिक रचना अभ्यासत होतो। त्यामध्ये उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, त्यानंतर उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, त्यानंतर भारतीय पठारी प्रदेश, त्यानंतर किनारी मैदानी प्रदेश आणि 5वं म्हणजे महासागरीय बेट। या पद्धतीने आपण या भारताच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास या ठिकाणी करतो। मित्रांनो, भारताची प्राकृतिक रचना बघत असताना आपण मागील तासांमध्ये उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश हा आपण बघितलेला आहे। या पर्वतीय प्रदेशांचे विविध विभागाच्या अनुषंगाने आपण अभ्यास करू। आपण उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश बघितला। त्याचबरोबर आपण मागील तासापासून या ठिकाणी उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा ही बघायला सुरुवात या ठिकाणी आपण केली आहे। उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचा देखील आपण विचार मागील तासामध्ये या ठिकाणी घेतलेला आहे। मागील तासामध्ये उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचा अभ्यास करत असताना आपण बघितलं की जवळपास 7 लाख चौरस किलोमीटर क्षेत्र हे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाने व्यापलेलं आहे आणि जवळपास पश्चिमेपासून पूर्वेकडे गेल्यास उत्तर भारतीय प्रदेशामध्ये 500 किलोमीटर ते 80 किलोमीटर रुंद असणारा हा मैदानी प्रदेश आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। म्हणजे अशा पद्धतीने आपण उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या अभ्यासाला सुरुवात केलेली होती। उत्तर भारतीय मैदानी प्रदेश बघत असताना मग या मैदानी प्रदेशाचा व्यवस्थितरित्या अभ्यास करण्यासाठी आपण या मैदानी प्रदेशाचे देखील पश्चिमेकडून पूर्वेकडे जात प्रदेशाच्या अनुषंगाने काही विभाग या ठिकाणी पाडलेले आहेत की हा मैदानी प्रदेशाचा अभ्यास आपल्याला व्यवस्थितरित्या करता यावा म्हणून। आणि मग पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असताना पहिला जो काही आपल्याला प्रदेश या ठिकाणी लागतो तो म्हणजे राजस्थानचे मैदान। पहिला जो काही आपला प्रदेश लागतो तो म्हणजे राजस्थानचे मैदान। ही जी काही हिमालय पर्वत आणि पठारी प्रदेश यांच्या दरम्यान जी भूद्रोणी निर्माण झाली होती, या भूद्रोणीवर मध्ये
अनेक वर्ष गाळाचं संचयन झालं आणि मग त्या ठिकाणी हा उत्तर भारतीय मैदानी प्रदेश निर्माण झाला असं आपण मागील तासामध्ये बघितलेलं आहे. मग हा भाग बघत असताना जर आपण या ठिकाणी बघितलं की या ठिकाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे जर गेलो आपण या भागामध्ये पश्चिमेकडून भारताच्या पश्चिम भागामध्ये असणाऱ्या या भागाकडून या भागाकडे जर गेलो आपण इथपर्यंत तर आपल्याला असं दिसतंय की या ठिकाणी पहिला जो काही पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असताना पहिला जो काही प्रदेश किंवा जो काही भाग आपल्याला या ठिकाणी लागतो तो म्हणजे राजस्थानचा असणारा मैदानी भाग. राजस्थानचा असणारा मैदानी भागाचा जर आपण या ठिकाणी अभ्यास करायला सुरुवात केली तर आपल्याला असं दिसतं की राजस्थानच्या या पश्चिम भागापासून राजस्थानचा हा जो काही पश्चिम भाग आहे या पश्चिम भागापासून तर हे जे काही अरवली पर्वत आहे या अरवली पर्वत आणि राजस्थानचा पश्चिम भाग यांच्या दरम्यान हा राजस्थानचे मैदान या ठिकाणी पसरलेले आपल्याला दिसून येते. हा भाग प्रामुख्याने राजस्थान आणि काही अंशाने पंजाबच्या दक्षिण भागामध्ये आहे. हा भाग अतिशय शुष्क असा प्रदेश आहे. या भागाला शुष्क वाळवंटी मैदानी प्रदेश असं देखील म्हटलं जातं. या भागामध्ये या मैदानी प्रदेशात अतिशय कमी असा पाऊस त्या ठिकाणी पडतो. त्यामुळं हा भाग मैदानी भाग असा बनलेला आहे. आणि अरवली पर्वताच्या पश्चिमेकडील बाजू असल्यामुळे अरवली पर्वताचा या पश्चिमेकडील भाग आहे आणि मग अरवली पर्वताच्या या पश्चिमेकडील असणाऱ्या मैदानाला या ठिकाणी आपण थरचे वाळवंट किंवा राजस्थानचे मैदान किंवा भारतीय महावाळवंट असं देखील या ठिकाणी म्हणतात. मग भारतीय महावाळवंट किंवा थरचे वाळवंट किंवा राजस्थानचे मैदानी प्रदेश किंवा राजस्थानचा शुष्क मैदानी प्रदेश अशी विविध नावं या राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला आपल्याला असलेली दिसून येते. राजस्थानचा जो काही पश्चिम भाग आहे हा असं म्हटलं जातं की हा भाग पूर्वीच्या काळी प्राचीन काळी समुद्राच्या पाण्याखाली होता. त्यामुळे या भागात सागर तळावर गाळाचं संचयन होऊन त्या ठिकाणी गाळ निर्माण झालेला आपल्याला दिसतो. आणि त्याचबरोबर या गाळामध्ये आपल्याला या प्रदेशामध्ये वाळवंटाच्या प्रदेशामध्ये काही वेळेस ज्यावेळेस आपण उत्खनन करतो त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी समुद्रातील असणाऱ्या काही भागांचे अवशेष त्या ठिकाणी सापडतात. असं म्हटलं जातं की प्लेटोसीन युगामध्ये हा राजस्थानचा असणारा पश्चिम भाग हा उंचावला गेला आणि उंचावल्या जाऊन त्या ठिकाणी राजस्थानच्या मैदानाची निर्मिती झाली असावी. त्यानंतरच्या कालावधीमध्ये मग वारंवार या ठिकाणी हिमयुग येऊन गेलेले आपल्याला आढळते. हिमयुगाचे देखील अवशेष या भागामध्ये आपल्याला आढळून येतात. त्याचबरोबर हिमयुग संपल्यानंतर आर्द्र आणि शुष्क हवामानाची स्थिती या ठिकाणी आलटून पालटून प्रदीर्घ काळापर्यंत असलेली आपल्याला दिसते. अशा पद्धतीने या ठिकाणी या राजस्थानच्या मैदानाची जी काही बाजू आहे ती बाजू आपल्याला या ठिकाणी सांगता येते की हा पश्चिमेकडील भाग आहे. मुळामध्ये हा सागराचा भाग होता, परंतु तो सागराच्या भागामध्ये गाळाचं संचयन झालं आणि प्लेटोसीन युगामध्ये हा भाग उंचावला गेला. उंचावला जाऊन मग त्या भागामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला काही
वेळेस समुद्रातील असणारे जे काही अवशेष आहे या अवशेष समुद्रातील अवशेष देखील या भागामध्ये सापडतात. त्याचबरोबर या भागामध्ये कारण अतिशय प्राचीन अशा प्रकारचा हा भाग समजला, अतिशय प्राचीन भाग, भारतातील प्राचीन असा भाग या ठिकाणी समजला जातो. त्यामुळे प्राचीन असा भाग असल्यामुळे या भागामध्ये अनेक वेळा हिमयुग देखील येऊन गेलेले आपल्याला दिसतात. हिमयुगाच्या नंतर शुष्क व आर्द्र अशा प्रकारचं हवामान देखील या ठिकाणी होतं आणि अंतिम पार्ट शुष्क आणि आर्द्र हवामान या भागामध्ये येऊन गेल्याची काही चिन्ह देखील, काही अवशेष देखील या ठिकाणी आपल्याला दिसून आलेले दिसून येतात. अर्वाचीन युगामध्ये म्हणजे अलीकडच्या काळामध्ये या भागामध्ये बऱ्याच कालावधीपासून शुष्क अशा प्रकारची हवामानाची स्थिती टिकून आहे. अर्वाचीन काळामध्ये आपल्याला असं दिसतं की या भागामध्ये शुष्क अशा प्रकारची हवामानाची स्थिती ही आहे. त्यामुळे काय झालं की खडकाचं कायिक विदारण झालेलं आहे. जो काही या ठिकाणी खडक होता त्याचं कायिक अशा प्रकारचं विदारण झालं आणि या विदारण व तसंच वाऱ्याद्वारे जे काही वहनाचं कार्य त्या ठिकाणी आहे, वहन आणि संचयनाचं कार्य या ठिकाणी झाल्यामुळे वाळूचं वहन व संचयन होऊन या ठिकाणी शुष्क वाळवंटी मैदानी प्रदेशाची निर्मिती झाली असावी किंवा झाली असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. या राजस्थानच्या मैदानी प्रदेशामध्ये वाळूच्या टेकड्या, काही ठिकाणी खाऱ्या पाण्याची सरोवरे, वाळूच्या टेकड्यांना किंवा तांड्यांना आपण त्या ठिकाणी बारखान असं म्हणतो. या राजस्थानच्या मैदानी प्रदेशामध्ये एकमेव अशी जी काही नदी आहे ती आहे लुनी नदी. ही लुनी नदी ही या मैदानातून वाहते. ज्यावेळेस या ठिकाणी आर्द्र अशा प्रकारचं वातावरण त्या कालावधीमध्ये राहतं त्या कालावधीमध्ये ही नदी त्या ठिकाणी वाहते आणि कच्छीच्या रणाला जाऊन मिळते. मात्र आपल्याला असं दिसतं की ही नदी ही काही अरबी समुद्राला जाऊन मिळत नाही. ही नदी कारण त्या ठिकाणचं वातावरण शुष्क असल्यामुळे ही नदी हंगामी स्वरूपात वाहते आणि हंगामी स्वरूपात मिळावून देखील ही नदी काही त्याच्या मुखापर्यंत पोहोचताना आपल्याला या ठिकाणी आढळत नाही. म्हणजे अशा प्रकारचं वातावरण आणि अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला या राजस्थानच्या असणाऱ्या वाळवंटी प्रदेशामध्ये किंवा राजस्थानच्या असणाऱ्या मैदानी प्रदेशामध्ये दिसून येते. परंतु मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये हा जो काही राजस्थानचा वाळवंटी प्रदेश आहे या वाळवंटी प्रदेशामध्ये पंजाबमध्ये झालेल्या भाकरा नांगर प्रकल्पाच्या अनुषंगाने तसेच इंदिरा कॅनल जो काही या ठिकाणी शासनाने तयार केलेला आहे या इंदिरा कॅनलच्या मुळे यातील आता बऱ्याचशा भागामध्ये शेती केल्या जाताना आपल्याला आढळते. नाहीतर अगोदरच्या काळामध्ये वाळूचीच अधिकाधिक मैदान या ठिकाणी होती, परंतु आता अलीकडच्या काळामध्ये या ठिकाणी काही प्रमाणात शेती देखील केलेली आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीनं हे राजस्थानचं मैदानी प्रदेश हा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आता दुसरा जो काही भाग आहे तो आहे पंजाबचे मैदान. पंजाब व हरियाणाचे मैदान. हरियाणाचे मैदान, पंजाब व हरियाणाचे देखील मैदान या ठिकाणी आपल्याला दिसून येते. या ठिकाणी आपण जर बघितलं मित्र तर आपल्याला दिसतं
की यमुना नदीच्या पश्चिमेला व सतलज नदीच्या दक्षिणेस या ठिकाणी असणारी ही काही यमुना नदी आहे, ही यमुना नदीच्या ही जी काही दिल्ली या ठिकाणावर वाहतं अशा पद्धतीने वाहते. या यमुना नदीच्या पश्चिमेला आणि या ठिकाणी असणारी ही जी काही सतलज नदी आहे, या सतलज नदीच्या दक्षिणेला असणारा हा पंजाब आणि हरियाणाचा प्रदेश. या पंजाब आणि हरियाणाच्या प्रदेशामध्ये आपल्याला जो काही मैदानी प्रदेश दिसून येतो, ज्याला आपण पंजाब हरियाणाचे मैदान असं म्हणतो, अशा या पंजाब आणि हरियाणाच्या मैदानामध्ये खास करून आपण पाहतोय की सतलज, रावी, बियास यासारख्या ज्या काही नद्या या ठिकाणी वाहतात, त्यांच्या संचयन कार्यामुळे या ठिकाणी गाळाच्या मैदानी प्रदेशाची निर्मिती झाली आहे. साधारणतः हे जे काही पंजाब आणि हरियाणाचं मैदान आहे, हे जवळपास 1,75,000 चौरस किलोमीटर क्षेत्र या पंजाब आणि हरियाणाच्या या मैदानी प्रदेशाने व्यापलेलं आहे. आणि या मैदानी प्रदेशामध्ये जर आपण बघितलं मित्र, तर पंजाब आणि हरियाणाचा अतिशय सुपीक असा भाग, की आज या भागामध्ये आपण जलसिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. भाकरा नांगल जो काही प्रकल्प आहे, गोविंद सागर ज्याला म्हटलं जातं, हा गोविंद सागर किंवा भाकरा नांगल प्रकल्प जर आपण बघितला मित्र हो, तर या प्रकल्पामुळे आज या राजस्थानच्या मैदानाची परिस्थितीच बदलली. या ठिकाणी 12ही महिने पाटाचं पाणी आहे, कारण भाकरा नांगल प्रकल्पाला येऊन मिळणाऱ्या ज्या काही नद्या आहेत, सतलज नदीवर, आणि या सतलज नदी ही हिमालय पर्वतरांगेतून उगम पावल्यामुळे या नदीला उन्हाळ्यात देखील पाणी आहे, कारण बारमाही स्वरूपाची वाहणारी ही नदी आहे. आणि त्याचबरोबर पावसाळ्यात देखील पावसामुळे या नदीला पाणी प्राप्त होतं. आणि त्यामुळे हा भाकरा नांगल प्रकल्पाच्या अनुषंगाने पंजाब आणि हरियाणाचा भाग हा आज भारताच्या अनुषंगाने धान्याचं कोठार बनलेला आहे, की जिथं गव्हाची शेती, भाताची शेती ही आता मोठ्या प्रमाणात केली जाते. आणि एका वर्षातून जवळजवळ 3 पिकं ही या ठिकाणी घेतली जातात. म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती ही या पंजाब आणि हरियाणा मैदानी प्रदेशाची असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे अतिशय महत्वपूर्ण भारताच्या दृष्टीने हे पंजाब आणि हरियाणाचं मैदान असलेलं आपल्याला दिसून येतं. धन्यवाद.